रबाळे एमआयडीसी परिसरात 70 आणि 71 या भूखंडावर उभारण्यात आलेल्या सेल्फी रेस्टॉरंट अँड बार या ठिकाणी अवैध बांधकाम केल्याचा आरोप समोर आला आहे। या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले। सदर प्रकरणी संबंधित विभागातील अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा लेखी तक्रारी देण्यात आल्या असून गेल्या 1.5 वर्षापासून पाठपुरावा करण्यात येत आहे। आंदोलनकर्त्यांनी सांगितले, मात्र अद्याप कोणतेही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तत्कालीन उपअभियंता सावकार तसेच सध्या कार्यरत असलेले उपअभियंता संतोष कळसकर यांच्यावर वैयक्तिक फायद्यासाठी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। त्या प्रकरणात तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणी संबंधित अधिकारी उपअभियंता संतोष कळसकर यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतेही अधिकृत उत्तर देण्यास टाळाटाळ केले। ऑफ कॅमेरा बोलताना मीडियाशी बोलण्याचा अधिकार नाहीये असं सांगितले, मात्र ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देताना विनंती केली असता मौन बाळगल्याचे कॅमेऱ्यात स्पष्टपणे रेकॉर्ड झाला आहे। आता पाहूया उपोषणकर्ते गोपाल भानुशाली या संपूर्ण प्रकरणात काय म्हणाले। अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे आणि कशा पद्धतीनं मौन बाळगतायत त्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे। अखेर सरकारी भूखंडावर मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम सुरू असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। नमस्कार, सध्या आपण एमआयडीसी मध्ये आहोत। हा संपूर्ण एमआयडीसी परिसर आहे। हा पाठीमागे आपण पाहू शकता एमआयडीसी ऑफिस आहे आणि थेट गेटच्या समोर जो एंट्रन्स पॉइंट आहे त्याच्या समोरच एक उपोषणासाठी एक समाजसेवक बसलेले आहेत। त्यांचे काय विषय आहेत काय जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। सर, काय सांगणार आहात? आज तुम्ही जो काय बेमुदत उपोषण या ठिकाणी करताय, काय विषय घेऊन बसलेले आहेत, काय सांगणार? सदर जे विषय आहे ते बांधकामाचा विषय आहे। बांधकाम सुरू असताना 2024 मध्ये संबंधित एमआयडीसी अधिकारी, जबाबदार अधिकारी श्री सावकार साहेब, सरनेम आहे त्यांचे सावकार, आणि या अनधिकृत बांधकामधारे याच्यासारखे अनेक पण बांधकाम आहे, याच्यावर माहिती काढायची प्रक्रिया सुरू जे आमच्या निर्देशनात येतात। बांधकाम अनेक झालेले पण आहे। सकाळी काही लोक येऊन पण गेले की तुम्ही त्याची तक्रार का करता, त्याची तक्रार का नाही करत। जे आमच्या निर्देशनात येतो त्याची आम्ही तक्रार करतो। आणि मुख्य बाब म्हणजे हे अधिकाऱ्यांचे आहे, जे भ्रष्ट अधिकारी आहे ते आपण जेव्हा तक्रार करतो तर त्यांच्या पहिला उत्तर असतो की आमच्या काळात झालेला नाही हे बांधकाम तर उभा आहे ना, पण यांच्या काळात झाला आम्ही कारवाई नाही करणार, त्यांचे दुर्बुद्धी अशी असते। तर सदर त्यावेळी डेप्युटी इंजिनियर सावकार साहेब होते, श्री 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 3 वेळा श्री लावू पण त्यांना, सावकार साहेब होते। तर त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी इन्स्पेक्शन केला की आम्ही दिलेली माहिती चुकीची नाही आणि कार्यालयामध्ये चुकीची माहिती दिली तर गुन्हा नोंद होतो। आपण तर माहिती देऊ शकतो की बांधकाम सुरू आहे, तुम्ही चेक करा। यांनी जाऊन चेक केला, माहिती घेतली, बरोबर निघाली। यानंतर यांनी 1 नोटीस 2 नोटीस असं सलग्न 2024 मध्ये 3 नोटिसा पाठवल्या बांधकामधारकांना। नोटिसा पण आहे आपल्याकडे 2024 मध्ये। आता आमच्याकडे एक काम नाही ना, स्वतःचा बिझनेस पण आहे, बाकीची दुनियादारी आहे। एक वेळा कार्यालयामध्ये आलो होतो तर माहिती भेटली तर तोंडी सांगितलं की त्यांनी रेग्युलाइज केलाय, दंड भरलाय। आम्ही बोला ठीक आहे, आमचे पण तो सूत्र आहे, त्यांना सांगितलं भरलाय दंड, त्यांनी सांगितलं साहेब नाही भरला, तुम्ही माहिती घ्या। माहिती घेतल्यानंतर ते पण आम्हाला पेपर भेटला की काहीच नाही भरलाय, काही रेग्युलाइज केलेला नाही, म्हणजे आमची दिशाभूल केली गेली। आतापर्यंत तुम्ही एकूण किती निवेदन दिले एमआयडीसी अधिकारी? सुरू असताना टोटल मी 4 वेळा अर्ज केले होते। फायनल अर्ज दिलेले आहे सर्वांना एवढे, ते लवकरात लवकर त्या आता आले। सावकार साहेबच्या रिटायरमेंट झाला, त्यानंतर आले संतोष कळसकर साहेब, यांना 4 वेळा भेटलो, त्यांना सांगितलं असं गोष्ट आहे। ते बोले मी चेक करतो, पहिला यांची ऍक्शन मी चेक करतो। कुर्सीवरती बसल्यानंतर पहिले किती अर्जी आहेत येतात बघा ना, तुमचं काम होतं ना, का नोटा कुठून येणार तेच बघणार तुम्ही। म्हणजे कळसकर साहेब असताना तुमचे किती निवेदन केले? 4 वेळा मी गेलो त्यांना। निवेदनची आता गरज काय, 3-3 वेळा तुमची नोटीस निघाली, कारवाई घ्या ना। तुम्हाला महिन्याचा चेक येतो ना, बरोबर तुम्ही शासनाला बोलता का चेक नका पाठवू, तुम्ही तुमच्या फायलीमध्ये किती अर्जी आहे ते तर तुम्ही बघा ना। आणि आता नोटीसची गरजच नाही, तुम्ही जेव्हा कारवाई करा का रेग्युलाइज करून टाका, संपला विषय। दोघीमधनं काय नाही होत, तर याचा अर्थ काय झाला की तुम्ही भरले, बँका भरले तुमच्या। आता तुम्ही जे संबंधित अधिकारी आहेत, कळसकर असतील किंवा आव्हाड जे त्यांचे सिनियर आहेत, येस, त्यांच्या निलंबनाची सुद्धा यामध्ये मागणी केली आहे। काय हे विषय काय काय असतो साहेब, ज्या वेळा आपण
नियमावली हे बोलते जे खालचे दर्जाचे अधिकारी ऐकत नाही तर वरिष्ठांना भेटा. तर या कार्यालयामध्ये त्यांचे वरिष्ठ अधिकारी एक आव्हाड साहेब आहे, त्यांना 3 वेळा भेटायला गेलो. ते जागेवर नाही, मीटिंग जबाबदारी आहे, मीटिंग असताना एक वेळा ते कार्यालयामध्ये होते, त्यांना सांगण्यात आला साहेब भेटायला आलो आहे, त्यांचे शिपाई तर भेटायला आलाय आणि समोरचे व्यक्ती सामाजिक सोशल वर्कर आहे, पत्रकार आहे आणि या विषयावरती त्याला बोलायचं आहे तुमच्याशी, बरोबर. तर साहेबांनी त्यांचे जे परत खालचे दर्जाचे अधिकारी ज्यांच्याकडे तो कार्यालय एरिया नाही त्यांना भेटायला सांगा, कोणतरी गोतपगार आहे त्यांना भेटा. मी त्यांना फोन केला, ते बोलले तो एरिया माझ्याकडे नाही, कडसकरला आहे, कडसकर तुम्ही भेटा. आता मी परत कडसकर का भेटू मी? ही जबाबदारी कोणाची होती? आव्हाड साहेबांची होती. म्हणजे का तर आव्हाड साहेबांना पण त्यांचा हिस्सा भेटलेला आहे, हेच गोष्ट आहे आता. आणि नाही भेटला असेल तर आता ते घेऊन घेणार आहे. म्हणून हे लोक जिकडे नको, जे लोक शासनाची खुर्चीवर बसून त्याची जबाबदारी पूर्ण करत नाही, मग हे लोक इकडे नको, दुसरे येणार अधिकारी हे कारवाई करणार. ज्या भूखंडावरती तुम्ही आरोप केलेला आहे ते भूखंड नेमकं तिथं काय आहे? काय तुम्ही रेस्टॉरंट बार वगैरे नक्की काय आहे? हे प्लॉट आहे रबाडे MIDC यांच्या हद्दीत PAP R7071 अधिकृत प्लॉट आहे. प्लॉटमध्ये ते पण कागदपत्र आपण तपासले. 2 शेतकरी आहे, दोघांच्या वेगवेगळ्या नावाचे आहे. त्या ठिकाणी अलग अलग प्लॉटवर या अगोदर इकडे हार्डवेअरचा दुकान होता, हे निष्कासित करून त्या ठिकाणी रेस्टॉरंट अँड बार उभारण्यात आलाय, बरोबर आहे. आता ते दोघे प्लॉट मर्ज करून एक बॉक्स बनवून त्याला अमलीकरण करण्यात आला, अमेंडमेंट करण्यात आला. पण यासाठी परवानगी लागते ना. परत दोघांचे मालक वेगळे आहे, हे मी नाही बोलत, शासनाची नियमावली बोलते. मी कुठल्या माझ्या बापाच्या राज चालू आहे जो मी बोलणार तुम्ही परवानगी घ्या? ते कोण आहे ते मला माहीतच नाही आहे. हां, आता 1-2 तास अगोदर आला, हे फोन उचल नाही तर तुला बघून घेऊ, आणखी आल्या. म्हणजे म्हणूनच हे सगळे बॉडीगार्ड वगैरे हे आता काहीतरी या अगोदर पण बघा, कुठला तुम्ही जे सामाजिक कामं करता तर तुम्हाला अडथळा पण येते, कारण समोरची व्यक्ती एक तर शासनाच्या महसूल खातात, स्थानिक असतात, काही लोक गुंड प्रवृत्तीचे असतात. या अगोदर पण एक भ्रष्टाचार उघडकीस आणतात अधिकारी, राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी, त्यांची संगमत आणि काय वाईन शॉपधारक, बारधारक यांची संगमत करून आमच्या सरकारी कार्यालयात हल्ला करण्यात आला. ही घटना झालेली आहे. मग यावेळी आपण पण तयारीमध्ये आहोत आणि शेवटी पोलीस बंदोबस्त पण आपल्याकडे आहे. आपण मारामारी, लॉ अँड ऑर्डर तोडण्यासाठी आलो नाही, तुमच्या सेफ्टीसाठी आपण सुरक्षित राहू. भूमिका मेन आपण सुरक्षित राहू, कारण आपल्या आपल्या घरचे धंदे नाही आहे. आमच्या देवाने दिलेला लय मोठा बिझनेस आहे, चालू आहे. काहीतरी समाजमध्ये आलो आणि समाजाच्या आपल्यावरती ओझा आहे, देश पुढे वाढावा, रेव्हेन्यू कमवून हे आहे सगळं आपण हे कामं करतो. हे सरस तुम्ही इथे संबंधित जे अधिकारी आहेत हे भ्रष्ट आहे असं तुमचं एकंदरीत म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट, सामाजिक काम करताना, एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असताना तुमच्यावरती एक दबाव आणि धमक्याचे जे काही फोन कॉल्स तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केला, हे सगळ्या होत असतात. ते ऑफिसने होणारच जे आहे. तुम्ही कुठलं कोणाला तुम्ही आमच्या तो ॲक्च्युली तो टार्गेटच नाही आहे, ते कोण आहे तो आमच्या गाव हे होत आहे, ह्याची जबाबदारी कोणाची होती? त्यांची होती ना. पण त्याच्यावर जे बांधकाम झालं का त्याच्यामध्ये पोट दुखत असेल ना, चालू आहे. शेवटी पोलीस प्रशासन आणि लॉ अँड ऑर्डर आहे ना, आणि आम्ही लॉ अँड ऑर्डर आतमध्ये काम करतो म्हणून हे सर्व आहे. जर आम्ही पण रस्त्यावर येऊ तर कोण कमी आहे, कोण मोठा आहे? पुढची भूमिका काय असेल? जोपर्यंत आपल्याशी होतो तोपर्यंत उपोषणमध्ये बसू आपण. नाही हे तुटले यांची अंगातली चरबी, समजले का? हे नाही आवाहन करणार अधिकाऱ्यांना ते शेवटी आपण हे काय यांना निलंबित करण्याला आपण करू शकत नाही. यांचे जे वरिष्ठ अधिकारी, चरबी बोलत अंगातली चरबी आहे हे बोलतो मी, बघा. नाही तर परत हे कारण ह्यांच्या विरोधात बोलत त्यांच्या अंगात तर वारा येतो, गुन्हे दाखल करायचे असेल तर पण मी पण तयार आहे. उत्तर बघा, शेवटी न्याय व्यवस्था आपल्या हिंदुस्थानची उत्तम आहे आणि तिकडनं आपल्याला काय या अगोदर पण आपली याचिका सुरू आहे आमची 1-2 त्यामुळे माहिती तिकडनं आपला न्याय भेटणारच आहे, सवाल नाही. तिकडे जाऊ आपण, जोपर्यंत इकडे बसू शकतो तो बसणार. नक्कीच. एकंदरीत हा जो उपोषण आहे, हा उपोषण या ठिकाणी MIDCच्या ज्या संबंधित अधिकारी आहेत, या भूखंडाचे जे काही पाहणी करणारे जे आहेत त्यांच्यावरती आरोप देखील करण्यात आला आहे. आणि दुसरी गोष्ट, उपोषण करत असताना त्यांच्यावरती प्रचंड दबाव आणि धमक्याचे फोन कॉल्स सुद्धा
त्यांनी आल्याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून या ठिकाणी जे बॉडीगार्ड सुद्धा त्यांनी ठेवलेले आहेत. पाहावं लागेल की MIDCचे अधिकारी यांनी दिलेलं निवेदन किंवा आता करत असलेल्या उपोषणाला काय प्रतिसाद देणार आहेत आणि संबंधित ज्या भूखंडावरती कारवाई खरंच होईल का हे सुद्धा पाहणं तितकेच महत्त्वाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आमची जिम्मेदारी आहे की या संबंधित अधिकाऱ्यांशी विचारपूस करणं, कारण अनेक तिथले नागरिकांनी आम्हाला या विषयावरती प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा एक अधिकारी म्हणून, कारण तुम्हाला ज्या खुर्चीवर तुम्ही बसलेला आहे तुमची ते जिम्मेदारी आहे की त्या विषयाला अनुसरून तुम्हाला बोलायचं. आम्ही अतिरिक्त काहीच विचारत नाही सर. बोला सर. सर तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहेत सर. असं नाही, म्हणजे तुम्हाला अधिकार नाही आहे तेही तसं सांगा की आम्हाला अधिकार नाही आहे, मग आम्ही त्या हिशोबाने वरती विचारपूस करू. काय काय बोला ना सर. असं काय नाही, कुठंतरी बघा सर, हे फार चुकीचं आहे. आम्ही तुम्हाला दुसऱ्या गोष्टी काही विचारत नाही आहे. जे विषय आहे किमान आम्ही ते बातमी कव्हर करू शकतो आणि त्यांना आम्ही विचारू. किमान तुम्ही रिप्लाय तरी द्या ना. असं गप्प बसणं बरोबर आहे का? किंवा तुमच्याकडे खरंच बोलण्यासाठी, मीडियाला प्रतिक्रिया देण्यासाठी तुमच्याकडे अथॉरिटी नाही आहे हे तुम्ही ते तरी सांगा. जसं तुम्ही ऑफ रेकॉर्ड जसं बोललात की मी नाही देऊ शकत वगैरे, तर ते तेवढंच बोलला. आम्ही तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एक सुद्धा प्रश्न विचारणार नाही. तसं तुम्ही सांगा की माझ्याकडं अथॉरिटी नाही आहे मीडियाला उत्तर देण्यासाठी, एवढं तुम्ही सांगा. म्हणजे असेल तुम्हाला जर सांगायचं तर, मी म्हणतो म्हणून नाही. उत्तर अपेक्षित आहेत सर. सर तुम्ही जे उपोषणकर्ते आहेत ते तुमच्यावरती प्रचंड गंभीर आरोप केलेले आहेत. काय म्हणणं आहे सर तुमचं? सर तुमचं म्हणणं काय आहे सर? सर ज्या भूखंडावरती अद्यापही कारवाई झालेली नाहीये त्याचं कारण काय आहे? उपोषण करेपर्यंत कारवाई का केला जात नाहीये सर? सर उत्तर अपेक्षित आहे सर. सर उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडे. तर अशा पद्धतीनं आपण पाहू शकता केबिन मध्ये जाऊन सुद्धा आम्ही संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केलाय आणि विषय वेगवेगळे जरी आहेत तरी सुद्धा कुठल्याही ज्या विषयाचा उत्तर इथले अधिकारी MIDCचे अधिकारी आहेत हे देत नाहीयेत. हा फार दुर्दैवी म्हणावा लागेल, कारण की इथे कायदा सुव्यवस्था बाहेर तुम्हाला दिसलाय. ज्या उपोषणकर्ता आहेत त्या उपोषणकर्त्यांनी त्या ठिकाणी बॉडी बिल्डर्सना घेऊन थांबलेले आहेत. अक्षरशः दम देण्यात येतोय असंही सांगण्यात येतोय आणि दम देण्याचे जे कॉल्स आहेत त्यांना आलेले आहेत. ते आता तक्रार करण्यासाठी सुद्धा जाणार आहेत असं एकंदरीत दिसतोय. काय चाललंय या रबाळे MIDC, म्हापे MIDC मध्ये तेच कळत नाहीये. किती मोठा भोंगाळ कारभार आहे, किती असून इथल्या नागरिकांना लुटणार आहे, हा मोठा प्रश्न उद्भवतोय.